तुका मने माझे सर्व सुख तुका मने माझे सर्व सुख तुका मने माझे विठोबा
कला ब्रह्मचित कला अमृत संजीवनी प्रत्यक्ष ज्योती चित्ररत्न कलिका निरंजनी ब्रह्मणी अनवरत विशेषणे सद्भावित्या साधुजना त्या मुक्ताई जननी समुच्च मनोभावी वंदन रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम सुख झाले हो साधने तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बलवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधने विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सुकृताची दोरी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बौद्ध सुकृताची दोरी म्हणून विठ्ठली आवडे तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आदर बापन खुमा देवी सर्व सुखाचे आदर बापर खुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव माधव हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गाई नावडी गुण गाई नावडी दान देगा देवा तुझा विसरण बाबा गुण गाई नावडी गुण गाई नावडी
आ
ताळी ताळी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज आदि शक्ती मुक्ता सद्गुरु गजानन महाराज सद्गुरु सखाराम महाराज सद्गुरु समर्थ श्रीराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज माता की भारत माता की आदि शक्ती जगदंबा भवानी माता की योग महाराज की सद्गुरु गजानन महाराज की हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुणगाई नावडी हेची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुणगाई नावडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुणगाई नावडी हेची माझी सर्व जोडी पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताजिया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनिया दत्र जननी देवांची जयांची केली स्मरण व श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता लोकाभिरामम रणरंग धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या यावर करी संतांच्या वार करी संतांच्या हे मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या
या वारकरी संतांच्या हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुणगायी नावडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत आपल्या पुण्य परम पावन नगरीमध्ये जगदंबा भवानी मातेच्या कृपेने सद्गुरु गजानन बाबांच्या कृपेने गुरुनाम गुरु ब्रह्मलीन सखाराम बाबा यांच्या कृपेने गुरुनाम गुरु ब्रह्मलीन श्रीराम बाबा यांच्या कृपा प्रसादाने त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज इलोरेकर यांच्या आणि प्रेरणेने गावकरी टाळकरी माळकरी वारकरी शेतकरी शेतमजूर सर्वांच्या अशा अनमोल सहकार्याने आपल्या गावामध्ये हा यावर्षी रौप्य महोत्सव नाही हा सोहळा आपल्या गावात सकाळी श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा पारायण आणि दुपारून ज्यांचं चरित्र ऐकायचं असे छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र शिवचरित्रकार शिवाजी महाराजच आणि त्यांच्या मुखातून आपण ऐकलं आणि या ठिकाणी गायक वादक मंडळी काय रमेश महाराज टेंभुर्णा त्याचप्रमाणे ईश्वर महाराज वाकडे त्याचप्रमाणे श्रीकृष्ण महाराज पटाकार त्याचप्रमाणे रमेश महाराज धारकर त्याचप्रमाणे महादेव महाराज त्याप्रमाणे मयूर महाराज चौधरी मृदंगाचार्य एक मृदंगाचार्य काही हजर नाही आहे काय आमचे खोडके महाराज विठाला विनेकरी बाबा भालदार चोपदार तुम्ही टाळकरी गावातली मंडळी पंचक्रोशीतील भाविक ग्रस्त असतील सर्वांचं स्वागत आहे विठाला पाळसूट नाही पहिले तिकडे होतं म्हणतात महापूर आला त्यात सगळं गाव वाहून गेलं काही मंडळी इथं थांबली आणि इथं जे थांबली जगदंबा ज्या ठिकाणावर आहे तिथं म्हणतात आमचे पिशे महाराजांनी सांगितलं इतिहास सगळा माझ्याजवळ इथं जेवढे होते तेवढे तर आणि तिथंच आज जगदंबा बसले कारण मारने वाला है भगवान तारने वाला है भगवान ती आदिमाया भवानी आहे आदि माया आहे ती सगळ्यांची आहे जगत जननी आहे जगत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करी वरद असते मदवरी सर्वांची कृपा अशी आणि सखाराम बाबांची कृपा त्यांनी पहिले म्हणतात लय 15-20 सप्ते व्हायचे गावात बाबा बरोबर आहे पिशे महाराज हा काही कारणास्तव ते बंद पडले पण जगदंबेची कृपा आणि पुन्हा याच जागेवर नवीन गावामध्ये हा सप्ताह आपला चालू आहे रौप्य महोत्सव आहे आनंदाची गोष्ट आहे आणि त्याप्रमाणे आज 7व्या दिवसाचे वाष्प गुंफण्याचा योग माझ्या पामराकडे आहे तरी माझ्या दैवा पार तरी माझ्या देवा पार तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा म्हणे माझा श्रीराम बाबांची कृपा झाली आणि श्रीराम बाबांच्या कृपामुळे आज हा तुम्ही आपण भव्य दिव्य सोहळा त्या संतांची कृपा आहे त्या महात्म्यांची कृपा कटाक्षणे हाडिले आपले पदी भैसविले बाप रखमादीवर विठ्ठलीन भक्तादी दले वरदान विठाला असा सुयोग आहे माझ्या पामराकडे आलेली सेवेसाठी निवडलेला अभंग देवनिवासी जगद्गुरु श्रीमंत संत तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग आहे आणि मला तरी वाटतं एवढे जेवढे आपण आज या मंडपात बसले त्याचा तरी हा अभंग पाठातलाच आहे असं म्हणा नाहीतरी कानपाट तरी असेल आणि तो बी नसेल तर त्याच्यासारखा करंटा तोच विठ्ठल अभंगाद्वारे तुकाराम महाराज भगवान परमात्मा प्रसन्न झाल्यानंतर भगवंताच्या आग्रहास्तव भगवंताकडे दान मागतात काय हेची
म्हणजे दुसरं नाही, मी मागतो ते ह्याची दान दे गा देवा. काय तुझा विसर न व्हावा. बरं तुकाराम महाराज, हे दान मी तुम्हाला दिलं तर काय करसान? तुकाराम महाराज म्हणतात, मी तुझं चिंतन आवडी न करीन, गुण गाई न आवडी. देवानं विचारलं कशावरून? हेची माझी सर्व जोडी. तुकाराम महाराज, देवानं विचारलं, हे दोन्ही कडव्यांमध्ये तुम्ही माझ्यासाठीच मागितलं, तुमचं काही भलं करून घ्या, धन घ्या, मुक्ती घ्या, संपदा घ्या. महाराज म्हणतात अजिबात नको, न लगे मुक्ती धन संपदा. पण एक काम करा, परमात्मा सांगतात, देवा तुम्ही सांगितलं. तुकाराम महाराज म्हणतात, जे भक्त माझं रात्रंदिवस चिंतन करतात अशा भक्ताची संगती द्या. संत संगती सदा. मग हो तुकाराम महाराज, त्यांची संगती करण्यासाठी तुम्हाला जन्मावं लागेल, मरावं लागेल, जन्मावं. का बरं? काही ठिकाणी अशी मागणी मागितली, हरिदासांची ये घरी माझं उपजवा जन्मा, जन्मोजन्मी जन्मोजन्मी त्यांच्या. मग जन्माला येणं बी सोपं नाही तुम्ही सांगतात. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगीता नारायणा, मौळमस मूत्र जाना तू दक्षिणोक्षणा ध्यातशी. कारण का? आईचा गर्भ, आईचं पोट म्हणजे काही एसी बंगला आहे का कलेक्टर साहेबाचा? उकडं होतं म्हणजे एअर फॅनची व्यवस्था आहे? नाही. नाकी तोंडी कुर्मकिडी, गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे. बरं हे झालं जन्माचं, याच्या 1000 पटीनं मरणाचं दुःख सांगितलं. मग हो तुकाराम महाराज, जन्माचं दुःख आणि एवढं मरणाचं दुःख, पुन्हा पुन्हा त्यांच्या घरी, पुन्हा पुन्हा त्यांच्या घरी जन्म मरण, हे कसं काय? तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हीच सांगितलं माझा भक्त रात्रंदिवस चिंतन करतो, मग त्यांच्या संगतीत तुझं नामस्मरण माझ्या हृदयात असेल तर त्या गर्भवासाचं दुःख मला नाही. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदय असता नाम तुझे देवा. तुम्ही मला खुशाल गर्भवासात घाला. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी, गुणगाई नावडी याची माझी सर्व जोडी. अभंगाचा थोडक्यात भावार्थ विठाला अभंगाद्वारे तुकाराम महाराज भगवान परमात्मा प्रसन्न झाल्यानंतर भगवंताच्या आग्रहास्तव भगवंताकडे दान मागतात. आता ऐका, मागण्याचा अधिकार कोणाला? सेवा असेल तर मेवा, काम असेल तर दाम, आणि चाकरी असेल तर बकरी. बरं नेमकं सेवा म्हणजे काय? सेवा म्हणजे काय? बरं तुकाराम महाराजांनी केली का सेवा? म्हणजे काय? महाराज लोकांच्या इस्त्र्या करून देणे, त्याचे हातपाय दाबून देणे नाही. सेवा तुकाराम महाराजांच्या भाषेत, तुका म्हणे देवा चिंतन आहे तुझी सेवा, चिंतन आहे तुझी सेवा, चिंतन आहे तुझी सेवा. चिंतन आहे तुझी सेवा, सेवा ती आवडी उच्चारावे नाम. भगवंताचं चिंतन करणं याला म्हणतात सेवा. मग तुकाराम महाराजांनी केली का? हो. जसं यत्र यत्र वन्नी तत्र तत्र धुमा. ज्या अर्थी धूर आहे त्या अर्थी अग्नी आहे. ज्या अर्थी आपल्याकडे कडक ऊन पडलाय आणि नदीला महापूर चाललाय, उगमावर पाऊस झालाय, ज्या अर्थी तुकाराम महाराजांना परमात्मा आग्रह करतोय मागा मागा, त्या अर्थी तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा, ऋणी करुणी ठेवू सेवा, ऋणी करुणी ठेवू सेवा. तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू, ऋणी करुणी ठेवू सेवा, ऋणी करुणी सेवा. तुका म्हणे सेवा आमच्या पूर्वजांचा ठेवा. किती केली पा मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही. तुकाराम महाराज म्हणतात, कारण प्रत्येक अवतारात तुकाराम महाराज देवाबरोबर भक्त म्हणून होते. जे जे झाले अवतार, जे जे झाले अवतार, जे जे झाले अवतार, जे जे झाले अवतार. तुका त्यांच्या बरोबर, तुका त्यांच्या बरोबर, जे जे झाले अवतार, जे जे झाले अवतार. हे तुका त्याने बरोबर,
आणि भक्त संग नसतात. देवाशी अवतार भक्ताशी संसार दोहीचा विचार एकठाया. प्रत्येक अवतारात पहा, नरसिंह अवतारात तुकाराम महाराज भक्त प्रल्हाद होते. राम अवतारात 18 पद्म वानर सेनेमध्ये तुकाराम महाराज अंगद होते. तुम्ही राम राजा आम्ही वानरांच्या फौजा, आम्ही वानरांच्या फौजा, आम्ही वानरांच्या फौजा. तुम्ही राम राजा आम्ही वानरांच्या फौजा, वानरांच्या फौजा आम्ही वानरांच्या फौजा. 18 पद्म वानर सेनेमध्ये तुकाराम महाराज अंगद होते. अंगद. चला, कृष्ण अवतारात उद्धव होते. पांडुरंगा बरोबर नामदेवराय होते. आणि तेच नामदेवरायांनी शतकोटी तुझे करीन अभंग ऐक पांडुरंगा म्हणे नामा. 100 कोटी अभंगाचा संकल्प केला. 96 कोटी झाले, 4 कोटी बाकी राहिलं. तसं नामदेवरायांना वरचं बोलावून आलं. वाळ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तू. देवाला सांगितलं, देवा मी 100 कोटी अभंगाचा संकल्प केला होता, 96 कोटी झाले, 4 कोटी बाकी आहे, मला वरचं बोलावून आलं, काय करू. देवानं सांगितलं जा, पण राहिलेले 4 कोटी अभंग लिहिण्यासाठी देहू गावला वालोबान कनकाईच्या पोटी. जगद्गुरु तुका अवतार नामया, जगद्गुरु तुका अवतार नामया, जगद्गुरु तुका अवतार नामया, जगद्गुरु तुका अवतार नामया. संप्रदाय सगळ्यांचा येथोनिया, संप्रदाय सगळ्यांचा येथोनिया, संप्रदाय सगळ्यांचा येथोनिया. तेच नामदेवराय जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि तुकाराम महाराजांनी मग 4 कोटी अभंग लिहिले. उरले ते शेवटी लावी तुका, उरले ते शेवटी लावी तुका, उरले ते शेवटी लावी तुका, उरले ते शेवटी लावी तुका. अभंगाची संख्या सांगे शतकोटी, अभंगाची संख्या सांगे शतकोटी. उरले ते शेवटी लावी तुका, उरले ते शेवटी लावी तुका, तुका. उरले ते शेवटी लावी तुका, उरले ते शेवटी लावी तुका. अभंगाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावी तुका. मागे अनेक जन्म हेच केलं, तुझं चिंतनच केलं. चला, चालू वर्तमान काळात तुकाराम महाराज त्या वाचेला म्हणतात, बाई थांब थोडा विसावा घे, पण ते ऐकायला तयार नाही. नेगे 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 माझी वाचा विसावा, नेगे 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 माझी वाचा विसावा. तुका म्हणे हवा 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 साधाव, तुका म्हणे हवा विठाबाई विश्वंभरे भावसे नके, विठाबाई विश्वंभरे भावसे नके. विठाबाई विश्वंभरे भवसे विठाबाई विश्वंभरे. मागे अनेक जन्म हेच केलं, तुझं भजन चिंतन चालू वर्तमान काळात मी करतोय. वाशेला म्हणतात, बाई थांब थोडा विसावा घे, पण ते ऐकत नाही. का पडिले वळण इंद्रिया सकळा बाबत तो निराळा, खंडनच नाही. एक दिवस तर स्वतः देवाने विचारलं, तुकाराम महाराज तुम्ही माझं चिंतन किती करता. तुकाराम महाराज म्हणतात, सांगू. शिंक जांभई खोकला 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 खोकला, शिंक जांभई खोकला, शिंगजावडी खोकला, शिंगजावडी खोकला. इतका वेळ वाया गेला गेला गेला, इतका वेळ वाया गेला. शिंगजांभई खोकला खोकला, शिंगजांभई खोकला. इतक्या वेळ वाया गेला, इतका वेळ वाया
कबुली दिली. देवा तुझ्या चिंतना वाचन माझ्या जीवनातला एवढाच वेळ वाया गेला. किती? शिंक जांभई खोकला इतका वेळ वाया गेला. आता तुकाराम महाराजाचं म्हणणं हे खरं असेल का? तुम्हाला काय वाटतं? खरं असेल? खरं असेल? खरं आहे? मी म्हणतो अजिबात नाही. म्हणा का बरं? तुम्ही आपण जुम्मे का व्हायना पण देवाचं नाव घेतो. तुम्ही म्हणा महाराज आम्ही काय मिया, अरे मिया भाई जुम्मे नाव घेत नाही देवाचं. आपल्यात का नाही का? गुरुवार बसली मंडळ, एकादश. आता हे काय झालं भाऊ? ते शुक्रवारी जुम्मा समजू राहिले, आपण गुरुवारी आटपतोय. तरी बी शिंक आली की हे देवा, आणि जांभई आली की राम 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 राम, आळ देताना देवा देवा देवा. आहे का नाही जुम्मे मग? तरी तुकाराम महाराज कबुली देतात. शिंक जांभई खोकला इतका वेळ. चला अजून पाहिलं तुकाराम महाराजांचं चरित्र वाचा. त्यांच्या धर्मपत्नी जिजा माता थोड्या स्वभावानं कर्कश सांगितले. माझ्या माया बापे बरे नाही केले, माझ्या माया बापे बरे नाही केले, माझ्या माया बापे बरी नाही गेले, पदरी बांधले भिकाऱ्याच्या, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या, पदरी बांधले भिकाऱ्याच्या. इतिहास जर वाचला चरित्र तर एवढ्या कर्कश सांगितलंय स्वभावानं. पण महान पतिव्रता होत्या. तुकाराम महाराज तर 3-4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर घर सोडून द्यायचे. हा मग जिजामाता 12 वाजले स्वयंपाक घेऊन जायच्या, भाकरी घेऊन. मग भंडाऱ्या डोंगरावर गेले ना जिजामाता, तर तुकाराम महाराज भामचंद्रा डोंगरावर असायचे. मग भंडारात ते भामचंद्रा, देवाला बी शिव्या, तुकाराम महाराजाला बी शिव्या. बरं काल भामचंद्रावर होते ना, आज जर जिजामाता भामचंद्रावर गेल्या तर तुकाराम महाराज बोराड्या डोंगरावर असायचे. मग भामचंद्र ते बोराडा, देवाला बी शिव्या. बरं काल बोराड्यावर होते ना, आज जर जिजामाता बोराड्यावर भाकरी घेऊन गेल्या तर तुकाराम महाराज भंडाऱ्या डोंगरावर असायचे. आणि एक दिवस संतापले, खाऊ म्हणे मी भंडाऱ्यावर राहिले तुम्ही भामचंद्रावर असतात, मी भामचंद्रावर राहिले तुम्ही बोराड्यावर असतात, मी बोराड्यावर राहिले तुम्ही भंडाऱ्यावर असतात. सगळे तंगड्याचे बंगडे होतात. मी भाकरी आणते भाग्य माना, फक्त जाताना सांगून जायचं जाताना कोणत्या डोंगरावर चालले भजन करायला. तुकाराम महाराज म्हणत बडबड करू नको, जाताना घरातून आठवण राहिली तर सांगितलं. जिजामाता म्हणे माझं काय? म्हणे ऐक, इंद्रायणीच्या पलीकडे यायचं, 3 रस्ते 3 डोंगराची, प्रत्येक रस्त्याला कान लावून पाहायचं. मी ज्या रस्त्याने गेलो, माझ्या पायाचा स्पर्श ज्या मातीच्या कणाला झाला, ते मातीचे कण विठ्ठल विठ्ठल बोलतील का तुकाराम महाराज या रस्त्याने गेले? किती चिंतन असेल की तुकाराम महाराजांच्या पायाचा स्पर्श ज्या मातीच्या कणाला झाला, मायबापा हो, ते मातीचे कण विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. आपलं चालतं बोलतं चांबड्याचं तोंड. कीर्तनात विठ्ठल म्हणीन की नाही शंकाय, म्हणा विठ्ठला विठ्ठला. एवढं चिंतन चालू वर्तमान काळात. आणि पुढे बी घेईन मी जन्मा याच्यासाठी देवा, घेईन मी जन्मा याच्यासाठी देवा, घेईन मी जन्मा याच्यासाठी देवा देवा देवा, घेईन मी जन्म याच्यासाठी, येईन मी जन्म याच्यासाठी देवा, येईन मी जन्म याच्यासाठी देवा, येईन मी जन्म याच्यासाठी देवा, येईन मी जन्म याच्यासाठी. तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, येईन मी जन्म हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, संतांचे पूजन हरिनाम कीर्तन, जय हो.
मागे अनेक जन्म तुझं भजन केलं, चिंतन चालू वर्तमान काळात करतोय, अन पुढे बी एवढ्यासाठीच जन्म घेईन मी जन्म यासाठी देवा. काय करीन? हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या घराण्यात विश्वंभर बाबा ते तुकाराम महाराज 7 पिढ्या. पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी. आणि कन करी तीर्थव्रत, आणि कन करी तीर्थव्रत, आणि कन करी तीर्थव्रत. विश्वंभर बाबा ते तुकाराम महाराज 7 पिढ्या झाल्या. आषाढी कार्तिकी दुसरा धंदा नाही. आणि तुकाराम महाराजांचं बी जीवन तसंच गेलं. आणि त्या शिवेचं ऋण भगवंताच्या डोक्यावर गेलं. आणि प्रत्येक वारीला महाराज महाद्वारात आले का देवानं मागण्याची असं पाहे मुखाकडे, मागण्याची आस पायमुखा, मागण्याची असं पाहे मुखाकडे, मागण्याची आस पायमुखाकडे. दिल्या रोकडे मनोरथ, दिल्या रोकडे देवानं सारखं तुकाराम महाराजांच्या तोंडाकडे पाहावं. या वारीला मागतील, त्या वारीला मागतील, मागितलं नाही. शेवटी तुकाराम महाराजांनी दर्शन घेतलं आणि निघाले. पण देवाच्या लक्षात आलं, महाराज इकडे या. काय झालं देवा? काही चुकलं का? नाही, चुकलं नाही म्हणूनच बोलव. काय झालं काय? अहो तुमच्या घराण्यात देवानं सांगितलं तुकाराम महाराज, विश्वंभर बाबा ते तुम्ही 7 पिढ्या झाल्या. माझी आषाढी कार्तिकी वारी चालू आहे. तुमचं बी आयुष्य संपत आलं आणि त्या सेवेचं ऋण म्हणे माझ्या डोक्यावर झालं. आणि त्याच्यातून काहीतरी मागा आणि थोडंफार ओझं हलकं करा. तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा आम्ही मागणाऱ्याच्या खानोट्यातले नाही जाईल. कारण आमचा खानोटा असा आहे, काही मागणे हे आम्हानुचित, काही मागणे अनुचित, काही मागणे हे आम्हानुचित, काही मागणे अनुचित. वडिलांची रीत दानत असो, वडिलांची रीत दानत, वडिलांची रीत दानत. आमच्या खानोट्यात अजून तुकाराम महाराज म्हणतात मागणारा पैदा झाला नाहीये आणि होणार बी नाहीये. आमच्या वाडवडिलांची रीत आहे, काही मागणे हे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणत असो. अजूनपर्यंत नाही मागितलं. देवानं सांगितलं तुमच्या वाडवडिलांची रीत मला बी माहिती आहे. अनुचित मागू नका, पण उचित मागल्याशिवाय राहू नका. मग उचित काय? तुकाराम महाराज आम्ही मागत नाही, पण तू जाग राय. मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा. हे देगा पांडुरंगा, 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 हे देगा पांडुरंगा. मी मागतो ते. मग तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मागत नाही, पण तू जाग राय. मनसी काही मागा. मग उचित बी मागितलं, कारोनी उचित, कारोनी करुणी उचित, करुणी उचित. प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात. आलो दान मागायास, आलो दान मागायास. प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात. हो अनुदान मागायात, अनुदान मागायात, मागायात. उचित बी मागितलं, पण देवाच्या आग्रह असतो. आम्ही मागत नाही, तुझा आग्रह आहे. मग उचितही मागितलं, करोनी उचित, प्रेम घाली हृदयात, आलो दान मागायास, थोर करोनियास.
मग मी मागतो ते दे. काय अभंगाचं पहिलं कर. हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हो हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा. हे दान दे गा देवा, हे दान दे गा देवा, हे दान दे तुझा तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला लागतंय दान, याची म्हणजे दुसरं नाही, अपील नाही. काय तुझा विसर न बाबा. का बरं, का बरं? तुकाराम महाराज म्हणतात, मागण्याला जरी डोकं नाही पण तुम्हाला देताना तरी कोण डोकं आहे. त्या उपमान्याला फक्त वाटीभर दूध पाहिजे होतं, तुला डोकं नाही. त्याला समुद्राचा समुद्र देऊन टाकला. त्या ध्रुव बाळाला फक्त बापाचा मांडी पाहिजे होती बसायला. माऊली लिहितात, तो वना आला याची लागी, बैसावया पितयाचे उसंगी. पण तुला देताना डोकं नाही. त्याला अडळपद दिलं, अडळपदी बाळ बैसविला ध्रुव, क्षीराचा सागर उपमन्या. तुझ्या इच्छेने नाही, माझ्या इच्छेने अपील नाही. काय दान, कारण मला पाहिजे दान. मग दान ऐका, दान कोणाला म्हणतात? मागणाऱ्याच्या इच्छेने दिल्या जातं त्याला म्हणायचं दान. स्वतःच्या इच्छेने बी आता पंगत चालू होती, घ्या अर्धी दीड शिल्लक राहिली. मग काय दुसऱ्या पंक्तीत वाढायची असते का? नाही, येईल कुत्र देऊन टाकू, येईल भिकारी. स्वतःची इच्छा भीक आहे, पण मागणाऱ्याच्या इच्छेने दिलं जातं त्याला दान म्हणतात. समजा एखादा गर्भ श्रीमंत मनुष्य आहे, गावात करोडोपती आहे, सप्ताह चालू आहे, वर्गणीवाले जातात, त्याच्याकडे अपेक्षा असते, हा कमीत कमी 11,000ची तरी पावती फाडीन. तो म्हणतो घ्या 111. त्याला किंमत नाही. बरं, काही काही लोक देतात पहिल्याच दिवशी 1001, पण उधार. सप्ताह होऊन जातो, पटाळकर यायला पता लागू देत, त्याचं बठ्ठ घर बिन लाजाचं फुकट जेवून जाते. बरं दिले काय हरकत नाही, नको देऊ, पण पावती नको फाडू. विनाकारण काळे कागद कशाला करायचे, पाप काला लावून घ्यायचं, घेणं देणं. काही काही लोक देतात, पण त्या उधार तर देतात, पण त्या कर्मचाऱ्याच्या किंवा सप्ताह करणाऱ्याच्या 10,000 त्याच्या घरच्या होतात 4-8 दिवसात. मग देतो तो, पण त्याचं फळ नाही. तुकाराम महाराजाचा गाथा वाचा, याच काचा भार घेऊ नये रोधार, घेऊ नये रोधार, घेऊ नये रोधार. घेऊ नये घेऊ नये. या
किंवा 500 रुपयाची पावती पाडू उधार असेल, त्या 500 रुपयासाठी जर 5,000 त्या कर्मचाऱ्याच्या तुझ्या घरी झाल्या आणि 6व्या फेरीला दिले, त्याचं दान नाही, त्याचं फोड नाही. याचकाचा भार घेऊ नये येरदार. विनाकारांचा हेलपट आहे तुला बी पुण्य नाही आणि घेणाऱ्याला बी पुण्य भेटणार नाही. त्याचं मग द्यायचं आहे का? तुकाराम महाराज म्हणतात मला लागतं दान. दान मागणाऱ्याची इच्छा नाही. कारण का? तुकाराम महाराज म्हणतात दाते भरपूर आहे. एवढे दाते आहे जगात, बाप 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 बाप, त्याची गणतीच नाही. बळी सर्वस्वी उदार. बळी सारखा तर दाताच नाही, सर्वस्वाचं दान करून टाकलं, पाताळात गेला, पण मागे सरला. अरे कर्णासारखा दान नाही, दाता नाही कर्णासारखा. कर्ण भिडता सम्रांगणी, त्याचं एक चाक पृथ्वीने गिळलंय, खड्ड्यात पडलाय, पाण्याच्या खाली उतरलाय, एका हातानं रथ धरून धरलाय. अर्जुन बाण सोडताय, तो म्हणे मी संकटात आहे, तू मारू नको बाण. पण तरी तो ऐकत नाही अर्जुन. त्यानं काय केलं? एका दातात बाण धरला आणि एका हातात धनुष्य धरलं, मग युद्ध खेळलं, पण मागे सरला नाही. भगवान परमात्मा आले. युद्ध चालू असताना, तो संकटात असताना कवच कुंडले मागून घेतली, देऊन टाकले त्याला. चला, कर्णासारखा दाता नाही. सांगू तुम्हाला, पावसाळ्याचं वातावरण, हस्तिनापुरामध्ये काही प्रवासी आले मंदिरात. भान पाणी चालू होतं आणि त्याला स्वयंपाक करायचा होता, तर सरपण नाही, म्हणून धर्मराजाकडे गेले. तो म्हणे महाराज आता 11 वाजले, भनाट पाणी चालू आहे, आणि आता कसलं रात्री 11 वाजता कुठं कोरडं सरपण सापरे, नाही जमणार. पण कोणतरी त्यांना सांगितलं तुम्ही कर्णाकडे जा. कर्णाकडे गेल्यानंतर सर्व आदरात येते झालं. महाराज एवढ्या रात्री 11:30 वाजले, काय आले माझ्याकडे? काही नाही म्हणे, आम्ही प्रवासी आहे, आम्हाला स्वयंपाक करायचा आहे, सगळं आमच्याकडे आहे, पण सरपण नाही. कारण उदकाग्नी धान्य झाल्या घडी पाक, एका विन एक कामा नाही. त्यानं काय केलं? कुऱ्हाड घेतली, स्वतःचा झोपायचा चंदनाचा पलंग तोडला, झेपल्या केल्या आणि मंदिरात पोचून दिल्या. त्याला म्हणतात कर्ण. विठ्ठल विठ्ठल. अजून सांगू, संध्याकाळची वेळ, कर्ण धोतर नेसायचा आणि उपरनं टाकलं ना गेला दुर्योधनाच्या घरी. दुर्योधनाच्या घरी गेला तर दुर्योधन नाराज दिसला. का रे म्हणे, ओय तू हस्तिनापूरचा राजा असा उदास का बसला? अरे म्हणे, तुझ्या वहिनीला नगर प्रदक्षिणा करायची, मग अडचण काय आहे म्हणे? अरे घोडे जुंपून तयार आहे रथाला, पण दुरकरी पाहिजे हकलणारा. कर्ण म्हणे एवढीच गोष्ट, मी जातो म्हणे. जा गेला. आता ते हस्तिनापूरची राणी मागे बसली, कर्ण हाकलायला. संपूर्ण प्रदक्षिणा झाली, मेन चौकात रथ आला आणि एक भिक्षुक ब्राह्मण आडवा पडला. महाराज तुम्ही दाते आहे, मी भिक्षुक ब्राह्मण आहे, मुलाची मुंदल मुनीचं लग्न आहे, काहीतरी द्या. तो म्हणे महाराज माझ्याजवळ काय, इथं उपरणं गाठलं अंगावर, इकडे आलो घरी, मी मित्राच्या दुर्योधनाच्या हे काम लावलं, तुम्ही एक काम करा, 2 तासाने या, जे म्हणसाल ते देतो. तो म्हणे इथं दान दिलं तरच तो दाता, डिग्री खोडून टाक. कशाला दाता म्हणावतो रे, इथंच पाहिजे या क्षणाला. काय करावं, जवळ तर काही नाही. पण डोकं चालवलं. मागे हस्तिनापूरची राणी होती भानामती, दुर्योधनाची बायको, गच्च सोन्यानं भरलेली होती. खाली उतरला, उपरनं टाकलं खाली, सांगितलं वहिनी तुमच्या अंगावर जेवढं सोनं असेल ते सगळंच सगळं टाका, विचार करायचा नाही. आता तिनं सर्व लोक भराभरा मेन चौकात राहत, सगळं कानातलं, हातातलं, पायातलं, गड्यातलं सगळं दिलं टाकून. अर्धा किलो 3 पाव सोनं. तुम्ही म्हणाली अरे ते हस्तिनापूरची राणी होती, आपल्यासारखा 2-4 ग्रॅम घालतो तो लय भारी भरतो. ते तर हस्तिनापूरची राणी काय, तिनं तर मान्य केलं, ते देऊन टाकलं. पण घरी गेल्यावर तिचा जसा अपमान वाटला, एवढ्या मोठ्या भर लोक पाहायची आणि आपल्या अंगावरचं सोनं काढलं, आणि राग आला तिला, रुसव्याच्या खोलीत जाऊन बसली. रात्री 8 वाजले 9 वाजले. दुर्योधन म्हणे भानामती गेली कुठं? तपास लागला, रुसव्याच्या खोलीत आहे. तिथं आला तर गाडी गेअरमध्ये दिसली. आता गाडी गेअरमध्ये असली की झटका मारते. मोटरसायकल चालवणाऱ्याला अनुभव असेल, डायरेक्ट किक मारा बरं, आणि गिअरमध्ये असली तर झटका मारते. मग तिला क्लच दाबून न्यूट्रल करावे लागते.
बरोबर. तसं कर्ण दुर्योधनाने विचारलं झालं काय. ती म्हणे तुम्हाला कर्ण पाहिजे का मी. अगं झालं काय म्हणे बरं रस्त्यात अब्रू घेतले. काय केलं माझ्या अंगावर जेवढं सोनं होतं तेवढं ब्राह्मणाला दान देऊन टाकलं. दुर्योधन म्हणे भाग्यमान त्यानं फक्त सोनं दिलं. तुला जरी ब्राह्मणाला दान देऊन टाकलं असतं तर मला बोलता आलं नसतं. एवढा तो दाता आहे विठाला. तुकाराम महाराज म्हणतात देवा जगामध्ये खूप श्रेष्ठ श्रेष्ठ दाते पण मला जे दान पाहिजे ते फक्त तुम्ही देऊ शकता. काय तुझा विष तुझा विष मग दान ह्याची म्हणजे दुसरं नाही. आणि दानाचे प्रकार आहे. धनदान, सुवर्णदान, गोदान, भूमिदान, रक्तदान, नेत्रदान, मतदान. किती प्रकारचे दान भरपूर आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात जे मला पाहिजे ते दान तुझ्यापेक्षा श्रेष्ठ. कारण दात्या दात्यामध्ये फरक आहे. तुम्ही आपण बी दाते आहे, संत बी दाते आणि परमात्मा बी दाता आहे. पत्ती गांच्या दातृत्वात फरक आहे. तुम्ही आपण दाते आहे पण कसे दाते आहे. काही काही दाते असे बेकार आहे आपल्या त्याच्यापेक्षा वखराचे बरे. 11 रुपये देऊ सारं घरदार जेवायला येऊ आणि सप्ताह झाल्यावर तुमचा हिशोब दे. हा हलकट दाता आपल्यातला. चला या संता परिस उदार नाही त्रिभुवनी थोर माय बाप सौद संत उदार उदार भरले संत उदार उदार भरले अनंत भांडार या संता परिस उदार नाही त्रिभुवनी थोर मायबाप संत उदार आहे. परमात्मा उदार आहे. तुकाराम महाराज नामदेव महाराज म्हणतात देवा उदार आहे तू उदाराचा राणा मनविषयी आपणा सांगत वा कवाना काय दिली किंवा घेशी तेव्हा देशी ऐसा शशी उदार काय वेचू देवा तुझे कृपणाचे द्वार. सुदाम्याला सोन्याची नगरी दिली पण अगोदर मठभर रुपये गेले. द्रौपदीसाठी वस्त्र अवतार धारण केला पण अगोदर बोटभर चिंदी घेतली. पांडव वनवासात असताना दुर्वास रात्री 12 वाजता छडायला आले. अन्नाचे ढिगारे पुरवले पण अगोदर खाय भाजी पान द्रौपदीची. काही विशेष नाही पण ऐका तुझ्यासारखा उदार नाही. उदार तू हरी ऐशी कीर्तीच्या चरी आनंद आहे थोरी गरजेचा ती पावाडे. उदार तू हरी ऐशी कीर्ती जरा चरी
ना 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 केलं तरी चालते ना त्याच्यात काय, कारण सगळेच प्रमाण सगळ्याच्या पाठ असतात असं काही नाही. जसं आपल्या हिंदूच्या बैला मुसलमानांचा शेजार होता आणि एकमेकाला शेजार धर्म म्हणून खूप सहकार्य करायच्या. मग एक दिवस आपली हिंदूची बाई दळण दळायला जुना जमाना बसली. आता ती येऊन बसली बिचारी मुसलमानी शेजार धर्म म्हणून. मग आता आपली हिंदूची बाई गाणं म्हणायची, माझा भाऊ मुंबईला राहतो, माझा भाऊ आता तिला मराठी समजत होती पण बोलता येत नाही. बरं आता नाही म्हणलं तर हिला राग येईल. मग ते म्हणायचे दर तेरा बाई. सगळेच प्रमाण सगळ्याच्या पाठ नसतात. पण ना 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 कोणाला समजते. विठाला विठाला उदार तू हरी ऐशी कीर्ती चराचरी अनंत ये थोरी गरजता ती पवाडी विटेवरी जाती पाऊले समान विटेवरी जाती पाऊले समान विठेवरी राजे पाऊले समान विठेवरी राजे पाऊले समान विठेवरी राजे पाऊले नाते भरपूर आहे देवा, पण मला जे पाहिजे ते त्यांच्या जोडणे ते फक्त तूच देऊचे. तो काय तुझा विष मग दान ऐका. दान ते पवित्र पाहिजे. देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. परमात्मा गीतेमध्ये दानाचे प्रकार सांगतात. जे दान द्यायचं ते पवित्र पाहिजे, एक नंबरचं पाहिजे. 2 रुपये 3 रुपये 5 रुपये शेकडीचं कमवलेलं ते इथं काही काही लोक काळे पैसे गोरे करण्याचा प्रयत्न करतात. सप्ताह चालू आहे, एखाद्याला लागला सट्टा वरली आले 1-1.5 लाख 11,000 आपले. ते काही कामाचे नाही, सट्ट्याचे ते इथं नाही चालत. पत्त्यात जिंकाला 25-30,000 है 1,000 11 आपले, ते नाही चालत इथं. तुकाराम महाराज शास्त्र सांगतात दान देशे कालेच पात्रेच. परमात्मा तो देश पवित्र पाहिजे, काळ पवित्र पाहिजे, वेळ पवित्र पाहिजे, जे दान द्यायचं ते पवित्र पाहिजे. जोडोनी या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच कोरी उदास विचारे वेच कोरी. जोडून या धन एक नंबरचं. आपल्या शेतात आपण कमवलेलं आपल्या कष्टाचं ते धन पवित्र आहे.
चोरीचं लबाडीचं नाही, सट्ट्या पत्त्यातलं नाही, हा कारधन गोरं करायचं नाही. ते दिलं बी तर इथं फायदा नाही, देणाऱ्याला बी फायदा नाही आणि घेणाऱ्याला बी फायदा नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे ते दान. आणि दान तुकाराम महाराज मागतात ते वेगळं आहे. काय काय मागतात? तुझा विष दान. दान काय? तुझा विसर नवा. मग देवानं विचारलं तुकाराम महाराज, आताच तर तुम्ही माझं भजन आठवाच्या खाली पलीकडे करताय आणि पुन्हा तेच तेच का मागता? तुकाराम महाराज म्हणतात, जीवनभर करेल मनुष्य, पण मरताना येत नाही. म्हणून देवाकडे विनंती, इतना तो करना स्वामी, जप प्राण तनशे निकले. मरताना येत नाही ते. चांगल्याच्या गाड्या फेल झाल्या. भरत राजा, सम्राट चक्रवर्ती राजा, सांगितलं भागवतात इतिहास आहे, ऋषभदेवाचा चिरंजीव, की ज्याच्या नावानं आपल्या आशिया खंडाला भारतवर्ष हे नाव पडलं. इंडिया म्हणजे भारत नाही, हे नुसतं इंग्रजांना ठेवलेलं नाव आहे इंडिया. इंडिया इंडियाचा अर्थ काय होतो? भारत. आपल्याला शाळेत काय शिकवतं? इंडिया नाही रे. इंडिया म्हणजे काय आहे? इन म्हणजे आत, डी म्हणजे देशात, या साल्या हो काही बी करा पण इथंच मरा. इंडिया आहे का ते? हे भारत आहे. भारत भा म्हणजे संस्कृत मध्ये ज्ञानाला भा म्हणतात, आणि जो ज्ञानात रथ त्याला म्हणतात भारत. या डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. या डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. मग भारत, ज्या भरत राजाच्या नावावर भारत वर्ष हे नाव पडलं, असा सम्राट चक्रवर्ती महान ज्ञानी उदार राजा होता. आणि संपत्ती किती होती? 18 वनस्पती, फुले फळे वळती, 22 त्या पोखरणी नद्या गंगा वाहती, ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनी राजाच्या घरी होते. 22 त्या पोखरणी नद्या गंगा वाहती म्हणजे विहीर खोदायचं आणि ट्यूबवेल करायचं काम नाही, फक्त बारे द्या गंगा वाहती. कुलवान स्त्रिया होत्या. एवढा असून सर्व संघ परित्याग केला. पुन्हा आश्रमात आला, गंडकी नदी काठी त्रिकाळ संध्या करायचा, कंदमुळे खायचा, भगवंताचं चिंतन करायचं. अरे एक दिवस गेले. एक दिवस सकाळची वेळ, भरत राजा आले, नित निघून गेली. भरत राजा पाहतोय आपण माणसं आहे, तुका म्हणे फार थोडा तरी परव. गेला त्या हरण्याचं पिलू धरलं, त्याला कोरडं केलं, असा लढा लागला. पूजेला बसला बरोबर, आंघोळीला गेला बरोबर, कंदमुळे आणायला गेला बरोबर, झोपला बरोबर, आणि त्यानं त्याच्या हातून जर ते निसटलं 15 दिवस, महिना त्या पिल्लाच्या मागे लागायचं. तोपर्यंत देवपूजा बी बंद आणि आंघोळ बी बंद. आणि ज्या वेळेस त्याचा अंतकाळ आला तर त्याच्या चित्तात काय होतं? मरणाचं कसं होईल नाही, हरणाचं कसं. आणि शेवटी मरताना जशी वासना जन्म घेणे लागी वासनेच्या, आणि म्हणून तुकाराम महाराज त्याला जळ म्हणतात. त्याला देवाचं नाही, जळाचं चिंतन लागलं. जळ भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. तुकाराम महाराज म्हणतात, एवढा मोठा भरत राजा रात्रदिवस भगवंताचं चिंतन करणारा, पण अंतकाळच्या वेळात त्याच्या मुखात देवा तुझं चिंतन आलं नाही. आणि तसं होऊ नये म्हणून तुझा विष तुझा विष
देगा देवा काय तुझा विसर न व्हावा. बरं तुकाराम महाराज, हे दान मी तुम्हाला दिलं तर काय करसाल? त्याचं उत्तर दुसऱ्याकडे द्या. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. आज तर 11:30 वाजतील भाऊ, कारण अशी साथ भेटत नाही म्हणणारे वाजवणारे भेटतात कुठं कुठं, अशी साथ राहते त्याच्यापेक्षा कालर याची बरी. आपण म्हणतो पूर्वेकडे तो वाजवतो पश्चिमेकडे, आपण गातो पूर्वेकडे तर दक्षिणेकडे गाणारे गातात, काही ढंग नसतो. पण इथं तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारुडी आनंदे एकट्याचा नवे खेळ म्हणून मेळ मिळविला. आनंद आहे. चला तुकाराम महाराज, हे दान मी तुम्हाला दिलं, काय करसाल? तुकाराम महाराज म्हणतात, मी तुझं चिंतन आवडीनं करीन. कशावरून? हेची माझी सर्व जोडी. आता याच्यात वर्ग पडतात 4. पहिला वर्ग आवडी, दुसरा आहे सवडी, तिसरी आहे निवडी आणि चौथा आहे बिडी. आवड. आवडी गाता कृष्ण कीर्ती, भाग्यवंताला बे परम मुक्ती. किंवा आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवड. चला दुसरी आहे सवड. थांब रे अजून, सुंदर ते ध्यान होईल, तुका म्हणे अभंग होईल, विठोबा रखमाईचं भजन होईल, बाबा येईल, रामकृष्ण हरी रूपाचा अभंग, कीर्तनाचा अभंग, विठोबा रखमाई 2 टाळकरी चाल म्हणतील. चाल झाल्यावर बाबा विठ्ठल विठ्ठल कंबर बांधील, हात जोडीन, डोळे लाईन, घे एक एक सट्टा मारून. सवड सवड. तिसरी आहे निवड. कोणता बाबा आहे, कोण्या जातचं आहे, कोणत्या ग्रुपचं आहे. अबे बाबा कोणी असू दे, कीर्तन महत्वाचं. आणि चौथी आहे बिडी, बलात्कारे करोनी आणिला कथेशी, बलात्कारे करोनी आणिला कथेशी, निद्रा गेलोळे शिटे कोणी, बलात्कारे करोनी
आणिला कथेशी निद्रा गे लोळेशी टेकोनिया. बलात्कारी म्हणजे बळजबरीनं. रामभाऊ म्हणतात म्हणून श्यामभाऊ येतात. का श्यामभाऊ चला कीर्तनाला. श्यामभाऊ म्हणतो भाऊ आपल्याला काय कीर्तन बिरतं तुम्ही पहा. अरे चाल रे बरा टाइमपास होतो. मग तो कधी कीर्तनाला येत नाही. तो म्हणतो श्यामभाऊ रामभाऊ तुम्ही जा पुढे मी बसतो मागे. कारण त्याला असं वाटतं आपण कधी कीर्तनाला गेलो नाही. आज जर कीर्तनाला गेलो आणि गावातल्या लोकांना बघितलं तर लोक काय म्हणतील. आता तो काही बाई गाई आहे का. बर बांगड्यान बस घरात. मग तो पुढे येत नाही. रामभाऊ तुम्ही जा पुढे मी बसतो मागे. पटलं तर पटलं नाही तर निम्म्यातून उठलं. मग तो जवळ येत नाही असा उजेडात येत नाही. लोक काय म्हणतील म्हणून एखाद्या गाडीच्या बैलगाड्याच्या चाकाचा आधार घेऊन बसतो. आता अंधारात राहते. बरं कधी कीर्तन ऐकायची सवय नाही त्याला लागते झोप. आता झोप असते तोंडवाशी. काही काहीचे डोळे वाशी. डोळे उघडे राहतात पण टरार गोरतात. चोर बी आले तर विचार करतात आता टकमक पाहतोय रे. काहीची चक्री सगळं घर फिरतात. काही संध्याकाळी या कोपऱ्यात झोपतात तर सकाळी या कोपऱ्यात उठतात. एक तर आमच्या त्यांनी बरा खिरडीला असं गिऱ्हाईक आहे. तो आता मला वाटतं 10वीत असेल. पहिलीपासून त्याला सवय काय आहे त्याचे पाय बांधून ठेवतात असे गाढवासारखे आद्रमद्र दोडी बाजीला बांधून ठेवायला लागते. आणि ज्या दिवशी कोणच बांधली नाही तर ते रात्री 11 वाजता दप्तर घेतो आणि हायस्कूलच्या गेटजवळ उभा राहतो. आज मी बरं का आता मला वाटतं 12वीत असेल. आम्ही त्याला लहानपणापासून पाहतो. मग असे काही लोक आता याची तोंडवाशी झोप. अंधाऱ्यात बसला झोप लागून गेली. त्याच्यात आले खंडेराय. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगीती. खंडेरायाना अभिषेक केला ना खंडेराय निघून गेली. तुकाराम महाराज म्हणतात असं नाही. गुण गायीन आवडी गायीन ते लीला चरित्र पवाडे. गायीन ते लीला चरित्र गायीन त्या लीला चरित्र पवाडे. गायीन त्या लीला चरित्र पवाडे. राखिले संगणे सहित गाई. राखिले संगणे सहित गाई. गाऊ गाईला ते लीला चरित्र पवाडे. गाईला ते लीला चरित्र पवाडे. गायीन ते लीला चरित्र पवाडे. राखिले सौंगळे सहित गाई. गाऊ नाचो विठो तुझा करू अनुवाद. गाऊ नाचो विठो तुझा करू अनुवाद. इकडे पाहे तिकडे सर्व माया गोविंद. आनंद रे विठोबा झाला माझे मनी. 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 माझे मनी. किंवा गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. तुझं चिंतन आवडीनं करे कशावरून हेची माझी सर्व जोडी. तुकाराम महाराज अहो हे सगळं 2 कळव्यामध्ये माझ्यासाठीच झालं ना. देवानं सांगितलं तुमच्यासाठी काही मुक्ती धन संपदा. महाराज म्हणतात अजिबात नाही. संतांचा संग द्या 3ऱ्या कळव्यात. न लगे मुक्ती धन संपदा. संत
देवानं सांगितलं वरच्या 2 कळव्यांमध्ये माझ्यासाठीच आहे तुकाराम महाराज, तुमचं काही भलं करा, मुक्ती धन संपदा घ्या. महाराज म्हणतात न लगे मुक्ती धन संपदा, याच्यातलं काहीच नको पाहिजे, मुक्तीच नाही. देवानं एक वेळेला विचारलं चालता वैकुंठाला, तुकाराम महाराज म्हणतात वैकुंठा जाऊनी काय बा करावे, उगीच बैसावे. अरे वैकुंठ आमच्या दृष्टीनं वैकुंठ जुनाट झोपडी, वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी, वैकुंठाशी नको धाडू हरी, वासदे पंढरी सर्वकाळ, वासदे पंढरी सर्वकाळ, वैकुंठाची वैकुंठा जाऊनी काय बा करावे, ओगेच बैसावे मौन रूप किंवा वैकुंठी तो ऐशे नाही, कवड काही काल्याचे, कवड काही काल्याचे, वैकुंठी तो ऐशे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, कवड काही काल्याचे, वैकुंठी तो ऐसे नाही. हे असं आहे का तिथं? काळ्याचं कवड, कवड म्हणजे एक कणवी नाही तिथं, काय तिथं वैकुंठ नाही 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 नाही. मग चला तुकाराम महाराज म्हणतात देवानं विचारलं मोक्ष देऊ, तुकाराम महाराज म्हणतात तो आमच्या घरी गडी माणूस आहे, मोक्ष आम्हा घरी कामारी दाशी होय सांग, किंवा मोक्ष पद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे, मोक्ष तुमचा देवा दुर्लभ तो तुम्ही ठेवा. काही घेणं देणं नाही, तो आमच्या घरी चालणार आहे, पाणी भरतोय, शेण फेकतोय. मग चाला स्वर्गाला. तुकाराम महाराज म्हणतात आलो असतो देवा स्वर्गाला, मी सांगू हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा. विठ्ठल विठ्ठल मना वेडो वेडा, विठ्ठल विठ्ठल मना वेडो वेडा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा. काय तिथं राजधानी भवन अमरावती, जे गावी खिलारे कामधेनूची आहे, कल्पतरूच्या बगीचा आहे, कामधेनूचे खिलार आहे, चिंतामणीच्या सडका आहे, पण असा काकडा न हरिपाठ न कीर्तन न पंढरपूरची न शेगावची वारी आहे का? काय करतो ते स्वर्गाला? हट. मग मुक्ती तुकाराम महाराज म्हणतात मुक्ती बी घेतली असते, पण सांगू तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी, तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी, दिवस चारी खेडी बेडी, तू म्हणतो देवा ती मुक्ती, हे आपली मुक्ताबाईनी बघ का, हे स्वर्ग मोक्ष याच्यातली एक अवस्था आहे. मुक्त कासया म्हणावे बंधनाची नाही ठावी, ती मुक्ती. त्या अगोदरच बायको म्हणून परणून आणली, काय करतो तिला? धन संपदा घ्या. महाराज म्हणतात अजिबात नको का, धनाची मागे कडिकाळाचा लागो, म्हणून या संग खोटा त्याचा, तुका म्हणे धन धनासाठी देते प्राण. जे जन लौकिकातलंय ते धनासाठी भाऊ भाऊ वैरी बनतात, भावा भावाचं पटत नाही, बाप मुलाचं पटत नाही, नवरा बायकोचं पटत नाही, सवती सवतीचं पटत नाही, सुना सुनाचं पटत नाही, कीर्तन करायचं बी पटत नाही.
जे धन मारामारी करतं, एकमेकाचा जीव घेतं, ते धन काय कामाचं? 4 चोर चोरी साध्य केली. मस्त हायवेला लागून एका आंब्याखाली बसले विहिरीजवळ. रात्री 2 वाजले होते. का रे म्हणे, आता आपल्याला चोरी करायचं कामच नाही, 7 पिढ्या बसून खा, पण एक काम करा, शेवटीचा दिवस गोड व्हावा, उद्यापासून चोरीच बंद. आपल्याला लागेल तेव्हा फक्त हॉटेलीवाले, आता ट्रकवाल्यांसाठी हॉटेली उघड्या असतात, जा तुम्ही जा, 2 लोक तुम्ही नाश्ता करून या, आमच्यासाठी नाश्ता घेऊन या. जे गेले हॉटेलवर ते म्हणत आपण त्यांच्या नाश्त्यात विष घालून घेऊ, ते खातील, ते मेले का धन आपलं. हे जे विहिरीजवळ बसले हे म्हणत आपण ते आले का विहिरीजवळ पाण्याच्या निमित्तानं जाऊ, त्याचे पाय घेऊन विहिरीत, ते मेले, धन कोणाचं? यानं असं ठरवलं. भक्ताच्या घरात धन परमात्मा आहे. परमार्थ धन जोडी देवाचे चरण, किंवा तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण, निळा म्हणे त्यांचे संपत्ती वैभव, पैश्वादिक सर्व झाला कृष्ण. पायोजी मैने राम रतना धन पायो, पायोजी मैने राम रतना धन पायो, धन खरं परमात्मा आहे. पायोजी मैने राम रतना धन पायो, पायोजी मैने राम रतना धन. या धनाला काय करतील ते? तो का म्हणे धन अशाश्वत हे धन, या धनाचा न धरी विश्वास, जैशी तरवर छाया. काय कामाचं आहे ते? म्हणून भक्ताचं धन परमात्मा असल्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, नलगे मुक्ती धन संपदा. पण एक काम करा, जसं गीतेमध्ये तुम्ही सांगितलं, माझा भक्त माझं रात्रंदिवस चिंतन करतो, सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढवता, किंवा कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. मग असे जे तुमचं नामचिंतन करणारे भक्त रात्रंदिवस, त्यांची संगती द्या, संत संग देईस. बरं, संतती करताना देताना मी असं म्हणत नाही उंच कुळात न ब्राह्मणाच्या घरात आणि न माणसाचा जन्म पाहिजे नाही. मना येईल तो जन्म देईल, भलते कुडी भलते ठाई, ऐशे मी साकडे घालीत नाही, दुजे भक्ती बिना माय बाप. जन्म हो का भलते याती, परिण चुको हरी भक्ती, परिण चुको हरी भक्ती, परिण चुको हरी भक्ती. जन्म होता भलते याती, परिण चुको हरी भक्ती, परिण चुको हरी भक्ती, परिण चुको हरी भक्ती. असं म्हणत नाही उंच कुळात ब्राह्मणाच्या घरात माणसा नाही. नाही, तुझ्या मनात, अरे तुकाराम महाराज तर म्हणतात, देवा 4 पायाचं कुत्र कर, संत संगतीने एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी स्वान यती. स्वान म्हणजे कुत्रा. तुझे द्वारीचा कुत्रा नको मोकडू दातारा, संत द्वारीचा कुत्रा झालो, भुंकीत भुंकीत द्वारा आलो. पशु करशी तरी स्वानाची निमिषे, तुझे द्वारी वशैशे करी. महाराज म्हणतात, देवा झाड कर पण तुळशीचं कर, वृक्ष करशी तरी तुळशीचे निमिषे, तुझे द्वारी वशैशे करी. महाराज म्हणतात, देवा दगड कर वीट कर, पण तुझ्या मंदिराची पायरी कर. का बरं? मी पायरी म्हणून जर असेल आणि एखादा भगवत भक्त जर आला, वरी संत हिरे पाय देती वरी संत हिरे पाय दे,
असेल तर मी वीट पायरी पाषाण करशी तरी मेखा मंडपाची मिशे तुझे द्वारी वशैशी करी दगड कर वीट कर तुझ्या मंदिराचे कर. एवढंच नाही तुकाराम महाराज म्हणतात माझ्या इच्छेप्रमाणे तू हरिदासांच्या घरी जन्माला देत असेल ना देवा वैष्णवांचे न्हाणी वैष्णवांचे न्हाणी वैष्णवांचे नानी वैल कीडा वैष्णवांचे नानी वैल कीडा वैष्णवांचे नानी वैल शेवी नाव उच्चिष्ट डोळे शेवेनं उच्चिष्ट लोडेनं अंगणी वैष्णवांचे नानी वैन किडा. मग कहो तुकाराम महाराज एवढं तुम्ही वैष्णवांच्या नानीतला किडा होण्याची तुमची तयारी आहे पण तुम्हाला गर्भवास घालावा लागेल. बरं तुम्ही सांगितलं आईचं उद्धार म्हणजे काय कलेक्टर साहेबाचा बंगला आहे का नाकी तोंडी कोर्म किडे गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे. कारण आईचं उद्धार म्हणजे कलेक्टर साहेबाचा बंगला नाही. आईचं उदार म्हणजे काय आहे 5 महिन्याचा गोळा असतो तेव्हा त्याला कळतं आई आंबट खाते तिखट खाते उष्ण खाते त्या वेदनात. बरं आईच्या पोटात शीर्षाचं नसते खाली डोकन वर पाय असतात नाका तोंडात रक्तमूत्र विष्ट आहे. बरं तिथं दाथरा आहे कशाचा आहे आपण व्यवहारात फुनके खातो फुनकेच म्हणतात फुनके दाथऱ्यावर करताना माय मावल्या पण आईच्या गर्भात आपल्याला दाथराय वाचा ज्ञानेश्वरी मातेच्या उदर कुहरी पचोनी विष्टेच्या दाथरी उकडोनी नवमासवरी जन्मो जन्मोनी मरती. आईच्या पोटात रक्तमूत्र विष्टेचा दाथरा आहे 9 महिने 9 दिवस त्याच्यात भासतो. वर त्याला तकलीफ होते देवाला विचारतो एक वेळ करी या दुःखा वेगळे दोरिताचे जाळे. देव म्हणतो काय करशील त्यानं प्रत्येकानं सांगितलंय तिथं 8वी न पाय हा माझा नवस जुम्मे के जुम्मे पांडुरंगा. नाही नाही जुम्मे के जुम्मे नाही रात्र आणि दिवस पांडुरंगा. पण पहा गर्भात 9 महिने 9 दिवस राहतो जन्माला येईल आडवा होऊन जातो. कारण नावच तिचं काय आहे बाळांत बाळ किंवा अंत. मग जन्माला याच्या 2 मिनिटं अगोदर आईच्या गर्भात मरतो. डॉक्टर त्याचे तुकडे करून करून बाहेर काढतो. एक गर्भवास संपत्ती दुसरा तयार आहे. किती वेळा जन्मा यावे किती व्हावे. बरं हे झालं जन्माचं दुःख याच्या 1000 पटीनं मरणाचं दुःख सांगितलंय. तुकाराम महाराज विचारतात यमराज काय कीर्तनकारासारखा बोक्का लावून हार टाकतो काय काय करतो मारतात जोडतात मग तोडतात. काय फरक आहे फरक आहे पावा साधू संतांची वाक्य रचना मारी ती जोडी तीन मग तोडी ती. मारणं कोणाला म्हणतात एखाद्यानं काही वस्तू चोरली गावात आणला पंचायतमध्ये पंचलोक 2 मारतात 100 रुपये दंड करतात. आता चोरी करून हे झालं मारणं. झोडपणं जास्त बदमाशगीर आहे का एका तालुका पोलीस स्टेशन तिथं झोडपतात आणि तोडतात कुठं सेंट्रल जेल. नाही त्या यमाशी करुणा. मग हे झालं जन्माचं दुःख मरणाच्या 1000 पटीनं सांगितलं. नाथ महाराजचा भागवतात वर्णन करतात. एक रोमाचे ठाई 100 विंचवाची गणना पायी एका केसाच्या ठिकाणी 100 विंचू चावल्याचं दुःख मरताना सांगितलं. विंचू पाहिलं का विंचू
विंचू 24 तास फुकट सेवा. विंचू असे डॉक्टर आहे, व्हिजिट फी नाही, पेट्रोल खर्च नाही, फुकट सेवा. पण लहानातला लहाना जरी विंचू चावला ना पारीक पिलू, आणि मोठा पहिलवान जरी असला ना रात्रभर उडवतो, तन उड्या मारतो. जसं बाजारात कोणतंही दुकान मांडा, असं नाही की हे आपण विकलत बसलो तर नाही, मांड फक्त. एकाने काय केलं, असे 15-20 प्रकारचे विंचू आणले, मोठा इंगड्या, त्याच्यापेक्षा आणि मस्त टोकरीत वरून प्लास्टिकचा कागद. असं पोरग गेलं आई बरोबर बाजारात, ते पाहिलं, आई ते म्हणे मूर्खा तो विंचू आहे. ते रडायला लागलो. घरभर रोको मग घेऊन दे, विचारलं का हे काय आहे? विंचू. कशासाठी? म्हणे विक्रीला. किंवा काय किंमत आहे? म्हणे 5 रुपये. त्याच्यापेक्षा लहान 5 रुपये. सगळ्यात लहान म्हणे 5 रुपये. म्हणे असं का? म्हणे हात लावून पा. ठणका मारला तर दणका सारखाच. मला लहानशा पिलानं जरी एखाद्या पैलवानाचं तो रात्रभर उड्या मारतो, एका केसाच्या ठिकाणी 100 विंचू चावल्याचं दुःख मरताना नाही. आणि एक दिवशी फेसबुकवर वाचलं तर माणसाच्या शरीरावर, नर शरीरावर 9,08,72,000 केस आहे. गुणीला 100. एवढं दुःख मरताना नाही. मग कहो तुकाराम महाराज, जन्माचं दुःख, मरणाचं दुःख, आणि तुम्ही त्यांची संगती. महाराज म्हणतात, देवा तुम्हीच तर सांगितलं ते माझं रात्रंदिवस भजन करतात, आणि त्यांच्या संगतीत तुझं नामस्मरण माझ्या हृदयात असेल तर त्या गर्भवासाचं कारण मी सांगितलं. स्वतः तुकाराम महाराजांनी गर्भवासाचं दुःख अनुभवलं. प्रथम केला गर्भी वास, काय ते सांगावे सायास, दुःख भोगिले 9 मास, आलो जन्मास यथवरी. तुकाराम महाराज म्हणतात, मी गर्भवासाचं दुःख अनुभवलं म्हणून त्या दुःखाची विवंचना केली, माहिती दिली. मग एवढं तरी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पण त्या संतांच्या संगतीत तुझं नामचिंतन माझ्या हृदयात असेल तर त्या गर्भवासाचं दुःख मला नाही. गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय सता. देवा तुम्ही मला कुशाल गर्भवासात घाला शेवटच्या कडे. गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी, 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 तुका म्हणे गर्भवासी. सुखे घालावे आमासी, सुखे घालावे आमासी, घालावे आमासी, गुण गायला आवडी, गुण गायला आवडी, गुण गायला आवडी, गुण गायला आवडी. घालावे आमासी, सुखे घालावे आमासी, गुण गायला आवडी, गुण गायला आवडी, गुण गायला आवडी, गुण गायला आवडी. हे माझी सर्व तोडी, हे माझी, हे माझी सर्व तोडी, हे माझी सर्व तोडी, हे माझी सर्व तोडी.
सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव सावता तुकाराम एकनाथ नामदेव एकनाथ नामदेव सावता तुकाराम एकनाथ नामदेव सावता एकनाथ नामदेव सावता तुकाराम एकनाथ नामदेव सावता तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदास माऊली मुक्ताई शरणम मुक्ताई शरणम मुक्ताई शरणम मुक्ताई बोला बोला सर्व मुक्ताई शरणम मुक्ताई शरणम मुक्ताई शरणम मुक्ता आई जगदंबा शरणम मुक्ताई शरणम जगदंबा शरणम मुक्ताई गणगणगणात बोलते गणगणगणात बोलते गणगणगणात बोलते गणगणगणात 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 बोलते गणगणगणात बोलते गणगणगणात बोलते हिचे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुणगाई नावडी हिची माझी सर्व जोडी माझ्या अल्पमती बुद्धीप्रमाणे वाकड्या बबड्या शब्दात अल्पशा वेळात चारही चरणांचा भावार्थ सांगितला बरोबर असेल. आई साहेब जगदंबा भवानी आई साहेब मुक्ताईचा प्रसाद म्हणून तुम्ही घ्या. चूक असेल माझ्या बुद्धीचा दोष मला वापस करा. झालेली सेवा आई साहेब जगदंबा भवानी मातेच्या चरणी भगवंताच्या चरणी तुम्हा मायपित्यांच्या चरणी अर्पण करतो सेवेला. पण कारण मागे बी तारीख दिली मला तरी आठवत नाही पण हे दादाने एक 5-7 म्हणजे जवळजवळ 3 महिन्यापासून तारीख दिली. तर मी म्हणलं आले सारंगार बाबाची माझी तारीख दिली आणि म्हणून आता बी आट्या काट्यावर आलो बरं का बाबा. आता रात्रभर प्रवास करायचा आणि सकाळी भागवत सांगायचं आहे. पण म्हटलं आता तुम्ही म्हणत मागे तुम्ही आले नाही आता आलेच पाहिजे नाही तर आज बी बदलीवर महाराज आला असता. पण चला म्हटलं आपल्या घरी येऊन गेले आता रात्रभर प्रवास करून सकाळी भागवत सांगायचं नाशिक जवळ 20 किलोमीटरवर. आणि म्हणून चला कंपनी आली म्हटलं इथपर्यंत जगदंबा भवानी मुक्ताबाईनं ही सेवा करून घेतली. झालेली सेवा अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.